हा निश्चित सर, घर फिरले की घराची भाषा फिरतात. कारण तुम्ही असं म्हणतायत की पकडा कॅच जिंका मॅच, म्हणजे सूत्र असतात क्रिकेटमध्ये. जसे आपण एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादं गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर ते सूत्र तुम्हाला वापरावी लागतात. आणि ह्याच्यामध्ये देखील असंच असतं, सूत्रानुसार तुम्हाला हे क्रिकेट पूर्ण करावं लागतं. चला विनंती आहे, स्पीडअप करा. पहिल्या चेंडूवरती आयवा कॅच घेतला, 2000 रुपये. समीरजी मसूरकर, बघा पहिल्या चेंडूवरती आयवा कॅच जर कोणी घेतला, चला रेडी राहा. कोणाच्या नशिबाला येतील 2000? कौन लेगा ये आयवा कैच? क्या रहेगी गेंद मैदान के अंदर? बॉल जाएगा, वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. डीजे साडे. समीरजी मसूरकर साहेबांचे पैसे इतक्या सहजासहजी नाही मिळणार. कंटिन्यू. अजून एक संधी दिली. चला एक संधी हुकली, दुसरी संधी देऊया आपण. 2000. कोणाला मिळती 2000? सर्व प्रेक्षक उठले होते, बसले होते, आता उभे राहिलेत. इथून देखील हा चेंडू निर्धाव आलाय. बक्षीस कंटिन्यू आहे. जोपर्यंत चेंडू बाहेर येत नाही ना तोपर्यंत ही मॅच मध्ये हे बक्षीस कंटिन्यू असेल. ह्याच चेंडूवरती आपण जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत. गोलंदाज तयार. यावेळेस अरे बापरे, एका हातामध्ये चेंडू पकडलाय. या आपण या दादा आपण, पण तुमची कमेंटमेंट पहिले आम्ही घेणार, नंतरच तुम्हाला आम्ही पैसे देणार. या काय जबरदस्त झेल पकडलाय आणि आयवा कॅच. 1000. येस 1000 रुपये होते. हा पहिल्या कॅचला 2 होते, नंतर आपण 1000 आले. श्रीराम जाकोडे 100, म्हणजे टोटल 1100. या साहेब या इकडे या. KTC लाईव्ह मॅच कंटिन्यू आहे ना? मॅच कंटिन्यू असेल. दादा आपण आपलं गाव कुठलं? काजवाडी. म्हणजे इथे जवळच गाव आहे तुमचं? म्हणजे तुम्ही नेहमी इथेच असता आता, म्हणजे उठबट तुम्ही इथेच असता. पण तुम्हाला कसं माहिती की चेंडू तिथे येणार आहे ते? आम्ही तिथे बसलेलो होतो, बॉल आला, कॅच धरले. तुम्ही क्रिकेट खेळता? हो हो. म्हणजे तुम्हाला वेल एक्सपिरियन्स आहात तुम्ही? खेळतो, रोज खेळतो. येस. कसं वाटतंय तुम्हाला आता? भारी वाटतंय, छान वाटतंय. एक शेवटचा प्रश्न, ही प्रीमियर लीग तुम्हाला कशी वाटते? सुंदर प्रीमियर लीग आहे, छान. येस धन्यवाद. समीर मसूरकर साहेबांनी जे पारितोषिक लावलं, जे तुमच्या म्हणजे आयवाक्यासाठी लावलं होतं, तर समीर मसूरकर साहेबांसाठी 1-2 शब्द तुमचं मत आम्हाला ऐकायचं. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत, खूप चांगले नियोजन करतात, खूप चांगलं क्रिकेट स्पर्धा घडवतात, त्याबद्दल आभार. येस धन्यवाद. हे होते त्यांच्याकडून 1000 रुपयांचे आयवा कॅच आणि 100 रुपये श्रीराम जाकोटिया. येस धन्यवाद, आपला आभार. चला मॅच कडे बोलतोय, कारण हे होते खऱ्या अर्थानं काजूवाडीतले आपले प्रेक्षक ज्यांनी कमावले एका झेलवरती 1100 रुपये. इथेच एका खेळाडूने 22,000 रुपये आयवा कॅचचे कमावले होते. कारण समीर मसूरकर माहिती आहे साहेब, त्यांना कुठे बक्षीस लावायचे माहिती आहेत, ते बरोबर बक्षीस लावतात आणि निश्चितपणे हे बक्षीस आपण दिलं त्यांना. मॅचकडे आपण जातोय. धावा संख्या आहे 18 धावा. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 षटकांची मॅच. तर स्पीडअप करा जरा. बघा आता बक्षीस नाहीये, नाहीतर प्रयत्न कराल आपण. जेव्हा आम्ही अनाउन्समेंट करू तेव्हाच तुम्ही प्रयत्न करा. पण श्रीराम जाकोडी साहेबांचं बक्षीस कंटिन्यू आहे 100 रुपयाचं. 5 झेल घ्या 500 रुपये द्या. 10 झेल पकडा 1000 घ्या. येस इथे देखील बघा हा फटका आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन लेन या चेंडूवरती सटीक लाईनने बघायला मिळाली. हा चेंडू निर्धाव आलाय. धावा संख्या होती 18 धावा. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज अभिषेक पहिला चेंडू निर्धाव काढतोय. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतीये.
उदय कोळंबे पूर्णपणे जगतोय. संध्याकाळचं वातावरण आहे, आता वातावरणामध्ये बदल झाला आहे. दुपारच्या वातावरणामध्ये अतिशय बघितलं ना तर जसं वातावरण गरम होतं तशी एखाद्याची बॅटिंग लाईनअप अतिशय चांगल्या प्रकारची होत होती, परंतु आता वातावरणामध्ये बदल होत आहे. आणि बघितलं तर आता गोलंदाजाला पूर्णपणे खेळपट्टी साथ देते. लगातारचे 2 चेंडू आता निर्धाव आलेत. यावेळेस लटकलेत या चेंडूवरती. बराच काल हवेमध्ये हा चेंडू बघायला मिळाला. उदय कोलंबे उर्फ मॉन्टी येतील बॅक टू द डगआउट्स. डीजे कंप्लीट करायचा प्रयत्न आपला राहील. तिसरा फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा लगेच. धावा संख्या आहे ती 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फलंदाज अभिषेक बॉलिंग मार्क वरती आलाय. तीन षटकाला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. किशोर सालुंके याचकडून 3 षटकारांचा 1000 रुपयांचं पारितोषिक. दोघांना आहे ना सर? हर्षदला पारितोषिक फक्त हर्षदला पारितोषिक असेल जो नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय. यावेळेस फटका दमदार आहे. 1 बाउन्स सीमा पार होतोय. चेंडू सीमा पार होतोय. 1 बाउन्स येतोय. चौकार ना. डीजे नको. टाइम वेळ कमी आपल्याकडे. जसा वेळ मिळेल तसा तुम्हाला संधी देणार मी. धावा संख्या आहे ती टोटल 23 धावा. अभिषेक समोर आहे या टीमचा मास्टर माइंड फलंदाज प्रणित चंगम. क्रिकेटच्या पटलावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने आपलं नाव कमावलं आणि नावामध्ये सगळं काही आहे तो प्रणित जंगम. एक सिंगल त्यांनी घेतली. वैयक्तिक एक धाव त्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघ पुढे वाटचाल करेल. 24 धावा. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. पहिलं सत्र आहे. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. पूर्वार्धामध्ये जितक्या धावा होतील ना तितकं हे टार्गेट सेट केलं जाईल. परंतु हे षटक क्रमांक होईल सुरू 3रं, कारण 12 चेंडूंचा खेळ झाला ते समाप्त. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात शेवटच्या आणि अंतिम षटकाला करतोय. स्लॉगोचं षटक राकेश गमस्कर कडनं विशाल पाटणोसकर साठी प्रत्येक विकेटला 1000 रुपये. विकेट हॅट्रिकला 2000. चलो लोहा करे भाई मार लो हथौड़ा. लेकिन क्या हुआ? विशाल पाटनोस्कर के ऊपर ये बड़ा हल्ला. 6 रन. डीजे धावा संख्या होती है 30 धावा. जसं पारितोषिक लावलं तसं त्याच्या विरोधात हे फटके आले. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. यावेळेस क्षेत्ररक्षण जरूर झालंय. सिंगल धाव इथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. सिंगल मिळेल फक्त. सिंगलच्या मदतीने धावा संख्येत वाढ होईल. 31 धावा 31 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. चला स्पीडअप करा. संध्याकाळ होत चालली आहे. 31 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सुरुवात आपण बघतोय ही पूर्वार्धाची सुरुवात आहे. पहिलं सत्र सुरू झालंय. विशाल पाटणोसकरचं अंतिम आणि शेवटचं षटक आहे. यावेळेस सुख करायचं होतं. लाईन लेन चांगली बघायला मिळाली. सटीक लाईन चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची होती सांगता. सन्माननीय गणेशजी खेडेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. खोपोली प्रीमियर लीग या 2025 पर्व 7व या स्पर्धेच्या वतीने गणेशजी खेडेकर साहेबांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत.
स्वागत करूया सगळ्या जणांचं, स्वागत करूया या मंचावरती सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आनंद जाधव. आनंद जाधव मुन्ना फॅन्स क्लब रोहितला आवाज देतोय. रोहित धावे संख्या आहे 31. चला रोहित ना रोहित चला मुन्ना फॅन्स क्लबचा रोहित जरा इकडे या. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार आलाय. दमदार फटका चौकार. या 4 धावा संख्येच्या बरोबरीने टोटल 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. इथून विशाल पाटणूसकरला धावा वाचवाव्या लागतील. सटीक लाईनने चेंडू फेकावे लागतील. अचूक टप्पा ठेवावा लागेल आणि ते करणार का आता विशाल पाटणूसकर. चला स्पीडअप करा. निश्चित विशाल धुमासर स्पीडअप आपण होऊन जरूर खेळा जातोय, कारण जितक्या लवकर स्पर्धा संपेल तितकंच चांगलं आहे. म्हणून डीजेला आपण शांत ठेवलंय. डीजेला संधी मिळणार नाही. ते धक्का बसेल धावचीच्या स्वरूपात. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या अभि ट्रेडर्सला. फलंदाज आनंद जाधव. बॅक टू द डगआउट्स. डीजे स्पर्धमानाची खोपोलिया हो शहराची. स्पर्धमानाची खोपोलिया हो शहराची. आयोजक तुषार शंकर धुमाल दादांचं आयोजन लय भारी. आयोजक तुषार शंकर धुमाल दादांचं. यस धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड वरती टोटल 36 धावा. रिव्ह्यू घेतलाय का? चला या बॅट्समॅन आतमध्ये पोहोचलेत ना. चला पंचांचा निर्णय तिसऱ्या पोहोचलाय. धावे संख्या आहे ती टोटल 36 धावा. न्यू बॅट्समन चिराग मैदानाच्या आतमध्ये आलाय. 36 धावा. 36 धावा. गोलंदाज तयार. चला स्पीडअप करा. कार्पेट लेमन चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत चौकार. या 4 धावा संख्येने पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. 18 चेंडू मध्ये धावा झाल्या त्या टोटल 40. 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 41 या धावा संख्येची. चला लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवा. चला मॅच कडे आपण जातोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुसरी सेमीफायनल आपण बघतोय या स्पर्धेची. खोपोली प्रीमियर लीगचा हा दमदार सोहळा आणि खोपोलीकरांच्या मनाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. पर्व 7वं आणि या 7व्या पर्वामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलोय तो खोपोली प्रीमियर लीग 2025.
24 चेंडू 41 ची गरज. बघा एक पारितोषिक आलंय. पहिल्या 3 चेंडूवरती जर आयवा कॅच पकडली तर समीरजी मसूरकर यांच्याकडून पारितोषिक असेल, अमाऊंट असेल 1000 रुपये. कारण अमाऊंट शेवट सांगायला लक्षात समीरजी मसूरकर म्हटलं की अमाऊंट किती आहे ती पहिले लोक ऐकतात. सस्पेंड कायम ठेवला होता मी. तर 1000 रुपये असतील पारितोषिक. पहिले 3 चेंडू. बघा परत एकदा ऐका. पहिल्या 3 चेंडूवरती कुणी आयवा कॅच घ्या. मैदानाच्या बाहेर आतमध्ये जाऊन घेऊ नका, नाहीतर तो प्रयत्न कराल तुम्ही 1000च्या गडबडीत. नाहीतर तुमच्याकडून 1000 रुपये घेतले जातील. हे पण ऐका तुम्ही. चला मुन्ना फॅन्स क्लब बाहेर या. 3 लगातार षटकार संदीप गाडवे साहेबांकडून 2000 रुपये. लोहा गरम है भाई, मार लो हथौड़ा. पैसे की गड्डी ही लेके आए गाडवे साहब. चला स्पीड अप. चला स्पीड अप करा. चला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन आपण इथे येऊन थांबा लगेच. साठे असं करून चालणार नाही. तुम्ही तुमच्या ऑर्डर मध्ये असं कराल का? नाही ना साठे. बघा तुमचा पण पेमेंटचा दिवस आहे आज, आणि तुमच्या पेमेंट मधून कपात केली जाईल. साठे डीजे. चला स्पीड अप करा. बघा एक अनाउन्समेंट आले. समीरजी मसूरकर यांच्या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा चालू होईल त्या खोपोली प्रीमियर लीगचा फायनलचा पहिला सामना त्या पहिल्या रात्रीमध्ये तुम्हाला 28 तारखेला 28 एप्रिल यावेळेस कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल मिळेल. इथे आलाय चौकार. बघा सगळ्या खेळाडू मित्रांना आनंदाची गोष्ट आहे. फायनलचा सामना हा प्रकाश झोतामध्ये होणार आहे 28 एप्रिल 2025 च्या माध्यमातून खोपोली प्रीमियर लीगचा हा फायनलचा सामना समीर मसूरकर साहेबांच्या वतीने आयोजित केलेल्या नाईट रजनीमध्ये माजी नगराध्यक्ष ट्रॉफीमध्ये आपल्याला पहिला सामना फायनलचा केपीएलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. यस यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आलाय. 4 धावा इथे पहिल्या चेंडूवरती जोडल्या गेला. दुसरा चेंडू निर्धाव आला. संघ पोहोचलाय 4 वरती. पाठलाग करायचा तो 41चा. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. कशासाठी? यस फेअर डिलिव्हरी आहे. चला फलंदाज सफल झालेत. फेअर डिलिव्हरी असेल. धावा संख्या आहे ती 4. चला टीम मीटिंग करू नका. धावा संख्या आहे ती 4. चार धावा आहेत. गोलंदाज तयार. रुपेश मात्रे. यावेळेस सकुल टप्प्याचा चेंडू होता. फसवला या चेंडूवरती. विकेट जातीय पहिली. गोल्डन विकेट. वेल फिनिशर ज्याच्याकडे बघितला जातो तो शुभम गोडविंदे. बॅक टू द पवेलियन. डीजे. याच मैदानावरती भव्य दिव्य अशी नाईट रजनी आपण पाहिली. ज्या नाईट रजनीमध्ये अंडरम बॉक्सच्या क्रिकेटच्या थरारामध्ये आपण बाईक पाहिली
त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. आमच्या या कार्यक्रमाला येऊन त्यांनी खऱ्या अर्थानं शोभा वाढवलेली आहे. अर्थातच खुशी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीनं ती स्पर्धा आपण पाहिली आणि त्याच सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदावरती अर्थातच मोनिकाताई कांबळे आहेत आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार इथे आलाय. आपण त्यांचं खोपोली प्रीमियर लीगच्या वतीनं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. यस ताईंचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. या चेंडूवरती मोठी विकेटची तलाश होते. मोठ्या विकेटच्या प्रतीक्षेत होता हा संघ, परंतु ही झेल सुटल्यानंतर इथून धावा कंप्लीट झाल्या 2. या 2 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल वाढ होतीये ती 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 धावा. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 14-35 या धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 35 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटक रुपेश म्हात्रे. वरची खोपोली रुपेश म्हात्रे हा वरची खोपोली रुपेश म्हात्रे त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु तशी कामगिरी करावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर राहिलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त बदल होईल. समीकरण सांगेल शेवटचे 14 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 34 या धावसंख्येची. 34 धावा. शुभम गुडविंदे बाद झालाय. आदित्य दर्गे आणि अजित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस. पुरेपूर फायदा घेतला गेला. फाईन लेग लॉंग लेग सीमारेषा बाहेर. फलंदाज अजितच्या बॅट मधनं आला. एक दमदार फटका. षटकार. पांडे चौकार आहे का? 4 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत. 30 या धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नकोय. 13 चेंडू 30 ची गरज आहे. हा 13 चेंडू वारंवार सांगतो स्पीडअप करा. चला जास्त वेळ करू नका. स्पीडअप करा जरा. यावेळेस फटका जबरदस्त आहे. समोर केसला सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे आता 12 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 29 या धावसंख्येची. चला टीम मीटिंग नकोय. लगेचच मॅचला सुरुवात करा. यस खोपोली प्रीमियर लीगचा फायनलचा सामना आज आत्ता इथल्या इथेच होईल. काय तो सोक्ष मोक्ष आजच लागेल. प्रणीतने जर का हॅट्रिक घेतली तर प्रशांत शेंडे 500 की 1000 500च्या वरतीच जाईल ना शेंडे साहेब. सकाळपासून 500 वरतीच अडकलेत. देत आहेत पण ते देणेवाले घेत नाहीयेत. पण त्यांच्याकडे विकेटच येत नाहीयेत ना. दादा हा फटका चांगला आहे. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. शेवटचे आता 11 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 28 या धावसंख्येची. 11 चेंडू 28 धावा. प्रशांत शेंडे साहेबांचं पारितोषिक आता घेतलं जाणार का? 11 चेंडू. मी अभय तिवारी, विशाल धुमाळ आणि करण साळवे यांना विनंती करेल आदरणीय मोनिका ताई यांचं आपण स्वागत करावं. खुशी शैक्षणिक सामाजिक संस्कृतीच्या सामाजिक अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत मात्र इथे होतं आहे आणि त्यांचं स्वागत इथं अगत्यानं केलं जाईल. अर्थातच आपल्या भारताची संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्यांचं स्वागत आपण इथे करतोय. खुशी शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण एक नाईट रजनी देखील या सोहळ्यामध्ये पाहिली आणि ताईंचं स्वागत मायेची उबदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र आपण करतोय. ऑन स्क्रीन वरती ताईंना बघतोय. KTC लाईव्हच्या माध्यमातून एक क्षणचित्र आपल्याला ऑन कॅमेऱ्यावरती पाहायला मिळत आहे. ताईंचं करूया हार्दिक हार्दिक खोपोली प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून 7व्या पर्वामध्ये हार्दिक असं स्वागत. मान्यवरांच्या मांडियाळीमध्ये आपल्याला ताईंना पाहायला मिळतंय. खुशी फाउंडेशनच्या या अध्यक्ष आहेत आणि यांच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आपण अंडरॉम बॉक्स क्रिकेटचा थरार पाहिला, ज्या थरारामध्ये आपण एक बाईक
जिंकताना खेळाडूला पाहिलं अंडरम क्रिकेटच्या माध्यमातून ताईंच्या मनात आलं तर पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावानं आपल्याला बाईक देखील पाहायला मिळू शकते. पण आता मात्र त्या या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करताना वळतोय मैदानामध्ये. यस, निश्चित त्यांचं स्वागताकडे आपण जरूर गेलो. यावेळेस काय घडल्या मैदानाच्या आतमध्ये? विकेट, कहानी में ट्विस्ट, अब मजा आएगा. गेंदे बची है 7 और दूरी तय करनी है 27. डीजे यस, मंगेश दलवी ज्यांच्या माध्यमातून युट्यूब स्पॉन्सर झाला. इथे बघडला जेल, संपला इथे खेळ. मोनिकाताई कांबळे यांच्या माध्यमातून जे युट्यूब आम्हाला खऱ्या अर्थानं स्पॉन्सर झालंय त्या ताईंचं मनापासून घर बसल्या जो प्रेक्षक ज्यांच्या माध्यमातून आनंद घेतोय, कारण जे इथे येणं शक्य नाही तो KTCच्या माध्यमातून घर बसता देखील त्या ठिकाणी आनंद घेतोय. ताईंचं कौतुक करावं लागेल, कारण ज्यांची स्पर्धा आपण काही दिवसांपूर्वी संपन्न केली. बाईक देखील त्यांच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. गतवर्षी 4 व्हीलर देखील असू शकते, कारण क्रिकेटमध्ये आपण बघितलं सर्वांना त्या ठिकाणी संधी दिली होती आणि त्या ठिकाणी बाईक देखील त्या स्पर्धेमध्ये पाहिली. यावेळेसच्या मॅचमध्ये गरज असणारे 6 चेंडू 27ची गरज आहे, परंतु आयवा कॅचला पारितोषिक आलं आहे समीरजी मसूरकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. बघा, खेळले नाही पण 2000 रुपये घेऊन जाणार तुम्ही. आयवा कॅचला पारितोषिक असेल. जास्त जोखीम घ्यायचा प्रयत्न करू नका आणि 2000 रुपयाच्या नादामध्ये काही प्रयत्न करू नका कोणी. विशाल ओवाल यांचं देखील मनापासून मनपूर्वक खोपोली प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून 2 ट्रॉफीज आपण मिळाल्या आहेत ते समीरजी दत्तात्रय मसूरकर, ज्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरिता दिली आहे. त्यानंतर आमचे दुष्यंत शेठ ओसवाल ज्यांच्या माध्यमातूनची स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या माध्यमातून दिले त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज ज्यांची ट्रॉफी आम्हाला दिली आहे ते बंटी शेठ गायकवाड साहेबांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, कारण सर्वांनीच काहीतरी दिलंय आणि त्या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कट केलाय, फटका जबरदस्त होता. गली क्षेत्रातून चेंडू फार वेगाने निघून चाललाय. आदित्य दर्गेच्या बॅट मधून आला चौकार. डीजे बघायला वर्धमानाची खोपोलिया हो शहराची, वर्धमानाची खोपोलिया हो शहराची, खोपोलिया. सौमिकजी गायकवाड देखील यांचं देखील आगमन झालंय. खोपोली प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करूया. या स्वागताचा आपण स्वीकार करा. शेवटचे चेंडू उरले ते आता नरेश 5 23 या धावसंख्येची गरज आहे. हा फटका देखील दमदार आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा पार येतो आहे. हा चौकार. हो शहराची वर्धमानाची खोपोलिया हो शहराची. आयोजक तुषार शंकर धुमालदादांचं आयोजन लय भारी. आयोजक तुषार शंकर आयोजन लय भारी, कारण 7व्या पर्वामध्ये आता क्रिकेटच्या काय जबरदस्त आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा. चला स्पीडअप करा. 4 चेंडू उरलेत. 19 ची गरज आहे. काय जबरदस्त फटका केला. अतिशय लांब मारला. जितकी ताकद आहे ना तितकी ताकद या फटक्यावरती आली. आयवा कॅच देखील आपल्याला बघितलं घेण्यास हा इतका लांब चेंडू गेलाय. तो फलंदाज आदित्य दर्गेच्या बॅटमधून. शेवटचे 3 चेंडू उरलेत. 13 ची गरज आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. 2 मोठे फटके या मॅचचे चित्र स्पष्ट करतील आणि 2 निर्धाव चेंडू या मॅचचा पिक्चर क्लिअर होईल. 3 चेंडू 13 ची गरज.
क्या तेरा क्या मेला. 3 चेंडू. गोलंदाज हर्षद. समोर एक धाकड फलंदाज आदित्य दर्गे. यावेळेस फटकार. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. शेवटचे आता 2 चेंडू उरलेत. गरज आहे ती 13 धावसंख्येची. 2 मध्ये 13 होणार का. 2 मध्ये 2 मोठे फटके आहेत ते बघितलं आता 12 होतील. परंतु कहाणी में ट्विस्ट आएगा. एक खराब चेंडू या मॅच मध्ये मजा आणेल. यावेळेस डॉट चेंडू येतोय. सिंगल धाव चोरून घेतली गेली. शेवटचा एक चेंडू आता उरला आहे आणि गरज आहे ती 12 या धावसंख्येची. एक चेंडू मध्ये साहेब आपण 10 धावा बघितल्यात. एक चेंडू मध्ये कानावर 10 धावा बघितल्यात. डीपी रोडला देखील बघितल्यात. परंतु या मैदानावरती आता का असा काही इतिहास होईल का. यावेळेस मात्र हा सामना फिनिश केल्याच्या नंतर बघितला तर हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. शेवटचा आता एक चेंडू उरला आहे आणि गरज आहे. आईवा कॅच 3000. चलो लोहा गरम है भाई. मार लो आता. आईवा कॅच. चेंडू खेळून काढलाय कार्पेट लेवलने. आईवा कॅचला इथे संधीच मिळाली नाहीये. तुषार तर चला मॅन ऑफ द मॅच. स्टंप काढू नका. कुणी काढले स्टंप. मॅन ऑफ द मॅच